भंडार कवठेत कमळे गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण. कमळे गुरुजी सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारे नेते. प्रतिनिधी दक्षिण सोलापूर. भंडार कवठे येथील जीवन विकास प्रौढशालेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी राज्यमंत्री शिक्षण महर्षी स्वर्गीय दी कमळे गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कमळे गुरुजी हे गरिबीतून वर आले होते. साने गुरुजींच्या विचाराने चालताना त्यांनी समाजाला घडवण्याचे काम केले. इंदिरा गांधींवर त्यांची निष्ठा होती. समाजवादी विचार पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या माणसाला पुढे घेऊन जाणारे गुरुजी हाडाचे शिक्षक होते. कमळे गुरुजी सारखे फार कमी नेते सोलापुरात होऊन गेले. गुरुजींनी या भागात शैक्षणिक संस्था काढल्या. संस्थेतील शिक्षकांनी गुरुजींचे हे विचार विद्यार्थ्यांना सांगावे. त्यांच्या विचारांची आज गरज आहे. कमळे गुरुजी यांच्यात विद्वत्ता व सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार होता. तडी तापडी समाजाला शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा व त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. काँग्रेसवर निष्ठा असणारे काँग्रेसचे मोठे नेते होते. आमच्यासाठी कायमस्वरूपी आदर्श राहिले असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, कमळे गुरुजी यांनी समाजसेवा, राजकारण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. गुरुजींकडे सोन्याचा मुलामा नसला तरी प्रेमाचा ओलावा होता. स्पष्ट आणि निर्भीड स्वभावाची गुरुजींनी अनेक कार्यकर्ते घडवले. आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता दारू पिऊन त्यांच्या समोर गेला तर अगोदर तोंड धुवून ये म्हणणारे कमळे गुरुजी होते. दारूबंदीसाठी त्यांनी मोठे काम केले होते. त्यांच्यासारखा नेता होणे नाही. आमदार सुभाष देशमुख यांनी कमळे गुरुजी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली नाही, पण त्यांनी सीना भीमा खोऱ्यात उभारलेली शिक्षण संस्था पाहून त्यांच्या कार्याची प्रचिती येते असे सांगताना त्यांच्याबद्दल लिहिलेले पत्र वाचून दाखवले. माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपण काँग्रेस अध्यक्ष असताना कमळे गुरुजी यांनी दिलेल्या शिकवणीला उजाळा दिला. गुरुजी हे केवळ शाळेतले नव्हे तर राजकारणातीलही गुरुजी होते. त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात घडलो असे सांगितले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, धनाजी साठे, प्रकाश यलगुलवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, बाळासाहेब शेळके, सुरेश हजापुरे, राजशेखर शिवदारे, पंचायत समितीचे सभापती संदीप टेडे, नरेश बदनोरे, अशोक देवकते, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांनी कमळे गुरुजी यांच्या जीवनकार्याची माहिती देताना गुरुजींचाच विचार घेऊन आम्ही व आमची संस्था वाटचाल करत असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव MD कमळे, विश्वस्त नागेश बिराजदार, कमल कमळे यांनी स्वागत केले तर खजिनदार VK पाटील यांनी आभार मानले. या गावचे सुपुत्र कमळे गुरुजी दीनदलिताचे, उपेक्षित शेतकरी कष्टकऱ्यांचे शिक्षण वर्षी, गांधीवादी विचारवंत दीनबंधू दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या जन्मभूमी व पुण्यभूमी वर आलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रणितीताई, खासदार सोलापूर सुभाष देशमुख साहेब, आमदार दक्षिण सोलापूर दिलीप माने साहेब, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री ढोबळे साहेब, माजी मंत्री धनाजी साठे, माजी आमदार यलगुलार सर, माजी आमदार राजशेखर शिवदारे साहेब, चेतन नोरळे साहेब, हेमू चंदले साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, बदनोरे सर, भारत जाधव साहेब, सुभाष माने सर, गुरु म्हेत्रे साहेब, गणेश कोळी उद्योगपती, सुभाष पाटील, राजू पाटील कामती व पंचायत समितीचे सदस्य कुबसंगे आणि शंकर पाटील, अशोक देवकते, उपस्थित सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, यांच्या गुरुजीवर प्रेम करणारे कार्यकर्ते, आवर्जून उपस्थित सर्व गावकऱ्याचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी एवढंच सांगायचे वाटते की फारसे शिक्षण न झालेल्या विचारवंत नेत्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, भंडारकोटे, औराद, विंचूर, कंदलगाव, बरूर येथे मोठ्या प्रमाणात हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयाची उभारणी करून सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलीच्या शिक्षणाची सोय केली. सामान्य शेतमजुरांच्या कुटुंबात जन्मलेले दीनानाथने कोणतेही राजकीय वारस नसताना
आमदार व मंत्रीपर्यंत मजल मारली. राजकारणापेक्षा समाजकारण, समाजातील उपेक्षित घटकाच्या डोळ्यातील असूर पुसण्याची संपूर्ण आयुष्य पायपीट करणाऱ्या महामानवाला मी नम्र अभिवादन करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या शिक्षण संस्थाकडून स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.